बालकांचा मानसिक बौद्धिक विकास होणं हे बालवयातच शक्य आहे। त्यामुळं या वयात त्यांना रंगमंचावर अभिनय करायला मिळणं आणि त्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्वाच्या विकासाच्या पहिल्या पायरीला सुरुवात होणं हे खूप महत्त्वाचं आहे। कुंभार जसं मातीला आकार देतो आणि त्यापासून सुंदर मातीचं भांडं तयार होतं, तसंच बालरंगभूमी ही मुलांच्या भविष्याला आकार देण्याचं काम करते, असं प्रतिपादन अहमदनगरच्या प्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉक्टर सुधा कांक्रिया यांनी केलं। महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीनं आयोजित 20व्या महाराष्ट्र राज्य बाल राज्यनाट्य स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या। आजच्या या स्पर्धेमध्ये आज उद्या आणि परवा 3 दिवस ही स्पर्धा अहमदनगर केंद्रामध्ये इथे साजरी होणार आहे। याच्यामध्ये ज्या बालकलाकारांनी सहभाग घेतलेला आहे त्यांचं अभिनंदन करते, त्यांना शुभेच्छा देते। खरं म्हणजे बालरंगभूमी म्हणजे बालनाट्य स्पर्धा हे खरं म्हणजे बालकांसाठी एक टॉनिक असतं। बालनाट्य स्पर्धा हे बालकांसाठी एक टॉनिक असतं। शरीराला तंदुरुस्त तर बनवतं, परंतु मनाला सुद्धा मानसिक उभारी देणारं हे बालनाट्य असतं। बालनाट्य मुलांना उत्साह देतं, आत्मविश्वास देतं, आत्मउन्नती करवतं। कॉन्सन्ट्रेशन अभ्यासासाठी जे आवश्यक आहे तेही त्याच्यामुळे वाढलं जातं। आपण पाहतो की हे लहान लहान मुलं आहेत, परंतु या लहान पावलांचा मोठा ठसा उमटलेला आपण अनेक ठिकाणी पाहिलेला आहे। जे संस्कार व्हायला हवेत हे याच वयामध्ये संस्कार होतात। मग ते नाटकाचे संस्कार असतील, सद्गुणांचे संस्कार असतील, दिव्य विचारांचे संस्कार असतील, ते सर्व प्रकारच्या संस्काराची शिदोरी आपल्याला याच वयामध्ये मिळत असते। आणि असं हे बालनाट्य स्पर्धा आपल्या अहमदनगर केंद्रामध्ये इथे सुरू होत आहे आणि आमच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालं, याचा मला विशेष आनंद होत आहे। यावेळी ज्येष्ठ रंगकर्मी PD कुलकर्णी, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या मध्यवर्ती शाखेचे कोषाध्यक्ष सतीश लोटके, बालरंगभूमी अहमदनगर केंद्राच्या अध्यक्षा उर्मिला लोटके, या स्पर्धेचे परीक्षक विश्वनाथ निळे, प्रवीण आहिरे, अनघा वैद्य हे उपस्थित होते। या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी समन्वयक सागर मेहत्रे, सहसमन्वयक जालिंदर शिंदे, विकी साळवे, प्रदीप वाडगे, अक्षय ताठे आदी परिश्रम घेत आहेत। या उद्घाटन सोहळ्याचं सूत्रसंचालन उद्धव काळापहाड यांनी केलं, तर सागर मेहत्रे यांनी आभार मानले। साविडीतील माऊली सभागृहात या स्पर्धा दिनांक 5 जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहेत। कांक्रिया करंडक गेल्या 25 वर्ष कांक्रिया करंडकनी पूर्ण केलेले आहे आणि या 25 वर्षामध्ये आपल्या सगळ्यांना माहिती, आपण सगळ्यांनी त्याचा अनुभव घेतलेला आहे आणि इथून पुढची आपली आणखी वाटचाल अशा प्रकारची असणार आहे की बालरंगभूमी ज्यांनी सुरू केली अशा सुधा करमरकर मॅडम जे आहेत, तर त्यांना आदरांजली वाहण्यासाठी त्यांच्या कर्मभूमीमध्ये जाऊन हा कांक्रिया करंडक 2024 साजरा होणार आहे। तर अशा प्रकारचं नियोजन आपल्या इतक्या भविष्य काळामध्ये होणार आहे। आणि अहमदनगरला दुसरं बालपण म्हणजे बालकांच्या स्पर्धा ह्या बालनाट्य स्पर्धा, पण वय वर्ष 60 झाल्यानंतर दुसरं बालपण येत असतं, तर दुसऱ्या बालपणाच्या स्पर्धा मात्र नगरला होत राहतील। त्याचाही शुभारंभ आणि त्याचंही नियोजन आम्ही लवकरच इथे डिक्लेअर करणार आहोत। आजच्या या स्पर्धांना मी हार्दिक शुभेच्छा देते, संयोजकांचं अभिनंदन करते आणि सर्व बालकांना छान छान नाटक करण्यासाठी चांगलं बळ देवो अशी ईश्वरचरणी नटराजचरणी प्रार्थना करते। ब्युरो रिपोर्ट, न्यूज डेस्क, महानगराची लाईफलाईन, मेट्रो न्यूज, अहमदनगर।